पार्थ पवारांच्या कंपनीवर जमीन घोटाळ्याचे आरोप। पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार गेले निघून। 1804 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा पार्थ पवारांवर आरोप। पुणे जमीन प्रकरणाची सगळी माहिती घेतली आहे। कथित जमीन घोटाळा प्रकरणात चौकशीचे आदेश। मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप। पुण्यातल्या महार वतन जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला नोटीस। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी बजावण्यात आली नोटीस। फेसबुक लाईव्हवर सरकार चालत नाही, फेस टू फेस काम केलं पाहिजे, घरात बसून नाही। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार। मराठवाडा दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं भाजप आमदार संजय केणेकर यांनी केली तक्रार। काटोल नरखेड विधानसभेत हजारो मतांची चोरी। भाजपच्या दबावातून निवडणूक आयोगाचं मतचोरीकडे दुर्लक्ष। माजी मंत्री अनिल देशमुखांचा आरोप। कोल्हापुरात ऊस दराच्या मागणीसाठी 11 शेतकरी संघटना आक्रमक। शेतकरी संघटनांनी साखर सहसंचालकांना शनिवारपर्यंतचा दिला अल्टिमेटम। आणि बिहारमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 53% मतदान। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहार सरकारमधल्या 14 मंत्र्यांचं भवितव्य आज कैद होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।